सरांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पानसे बंधूंनो आणि भगिनींनो, 52 वर्षापूर्वीची संध्याकाळ मला आठवते. एक डॉक्टर, आबासाहेब आणि राजे असे आम्ही चौघं जमलो होतो डॉक्टरांच्या 4थ्या मजल्यावर. तिथं सहज बोलता बोलता असं निघालं की आपण पानसे लोकांना एकत्र करूया. सुरुवात झाली. त्यावेळेला मी तरुण होतो आणि मी काम करत होतो. तर मला त्यांनी सांगितलं की आपण पानसे मंडळाकरता आपण एक कार्यक्रम करू. पण म्हटलं कोण येणार आहे तर? ते म्हणले प्रत्येकाने 4-4 पानसे पकडायचे आणि इकडे आणायचे. झालं, ठरलं. 4-4 पानसे पकडून आम्ही तो एक गोतावळा निर्माण केला आणि तिथं असं ठरलं की इथून पुढं आपण सगळ्यांनी एकत्र यायचं. त्याच्यामध्ये एक डॉक्टर होते. काय मला वाटतं कळत नाही, आत्तासुद्धा डॉक्टर पानसे हे आपल्या मंडळाचं बरंचसं काम करतात. बरेच दिवस झाले. त्याच्यानंतर असं ठरलं की प्रत्येकाने 4-4 पानसे पकडायचे, कारण कोणीच नव्हतं, आणि आणायचे. पहिल्यांदा मी 4-16 पानसे एकत्र करून पानसे मंडळाची स्थापना केली. अहो त्याला काहीतरी नाव पाहिजे ना, पानसे मंडळाची घटना पाहिजे. अर्थात मी त्यावेळेला तरुण होतो म्हणून ते माझ्यावर सोपवलं. मी घटनेकरता 2-3 गोष्टी पकडल्या. एक म्हणजे वेगवेगळ्या संस्थांच्या घटनापत्र आणल्या आणि आपल्या पानसे मंडळाचं घटनापत्र तयार केलं आणि सुरू केलं. मग त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी काम करूया. मग असं ठरलं की आपण पानसे भवन तयार करूया. म्हटलं हे सोपं नाही बाळांनो, पानसे भवन. तुम्हाला खोटं वाटेल, मी आप्पासाहेब आणि बाबासाहेब. आप्पासाहेबाला स्कूटर येत नव्हती. मी माझ्या स्कूटरवर, आप्पासाहेब बाबासाहेब स्वतःच्या स्कूटर, आणि गावोगाव हिंडायचो. पुण्यात तर सगळं हिंडून झालं. ज्या मला असा अनुभव आला की जे पानसे सामान्य होते ना, त्यांनी आदराने बोलावलं, काय करताय तुम्ही, असं करताय का, हे 10 रुपये घ्या. आम्हाला असं आढळलं की हे पानसे फार विद्वान आणि फार श्रीमंत आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या बाई बाहेर आल्या. म्हणले सर इथं नाही आहेत, बाहेर गावी गेले, नंतर या. आम्हाला अनुभव आला की कसे आहेत पान. आणि नंतर भीक मागत म्हणत नाही, पण लोकांच्याकडनं पैसे मागत पानसे भवन निर्माण करायचं ठरलं. आप्पागडून चौकात 9वीच्या समोर जो बोळ जातो, त्या बोळात एक मोठा हॉल आणि एक शेजारची खोली. तिथं एक जण काहीतरी काम करत होता. त्यांना विचारलं, हे तुम्ही विकता का? ते म्हणले हो आम्ही विकतो. केवढ्याला विकता? त्यांनी किंमत सांगितली. मग तर आम्हाला छाती भरून आली की अरे आपण जिंकूया, मिळूया. मग काय विचारू नका, रात्र नाही, दिवस नाही, रविवार नाही, सोमवार नाही, असं हिंडून तेवढे पैसे जमा केले आणि ते विकत घेतलं. विकत घेताना मात्र आमचं असं म्हणणं होतं, आमच्या जे 4 जण आम्ही होतो त्यांचं असं म्हणणं होतं की हे सध्यापुरतं आपण हे घेऊ घ्या, नंतर आणखीन 5-10 वर्षांनी अरण्येश्वर किंवा त्याच्या पलीकडं कातळ, तिथं मोठा प्लॉट घेऊन 3 मजली पानसे भवन निर्माण करण्याकरता ही जी आपण इस्टेट तयार केली ही अशीच ठेवू आणि याचं जे भाडं येईल ते भाडं जमवून मग अशी मोठी इमारत करू. तुम्हाला वाटेल असं तुम्हाला का सुचलं? मला असं सुचण्याचं कारण मी शाळेनंतर वाडिया कॉलेजमध्ये 5 वर्ष काम केलं डायरेक्टर म्हणून.
नंतर मला व्ही जी भिडे म्हणून पुणे याचे कुलगुरू यांनी मला बोलवलं. त्यांना माहिती होतं की मी कॉम्पिटिटर एक्झामिनेशन करता काहीतरी काम करतो म्हणून त्यांनी मला बोलवलं. ते सुद्धा असा वेळा माणूस होता. खरंच आहे, इतके मोठे बेडे मी पाहिले नव्हते. मग त्यांनी मला जयंत नारळीकर, माशेलकर, गोविंद स्वरूप ह्या सगळ्यांची ओळख करून देऊन आम्ही 4 जण काम करायला सुरुवात. आणि तिथं मला जो अनुभव आला तो असा की आम्ही म्हटलं की आपण आपल्या ज्या एक्सप्लोरेटरी टू एक्सप्लोर द माइंड्स ऑफ द स्टुडंट्स, म्हणजे विद्यार्थ्यांचं जे मूळ आहे, विद्यार्थ्यांना जे कळत नाही ते समजावून सांगायचं हुशार विद्यार्थ्यांना. टू एक्सप्लोर द माइंड्स ऑफ द स्टुडंट असं करून भिडे सर, त्यांची मिसेस, मी, माझी मिसेस, आम्ही गावोगाव हिंडायचो. आणि तिथं हुशार मुलगा दिसला, हुशार मुलगी दिसली की त्यांना पुण्यात आणायचं. आणि मग ते आमच्याकडं जवळजवळ PhD पर्यंत राहायचे ते. आणि मग मात्र पुढे यायचे. आता पद्धतीनं लक्षात घ्या की कमी शिकलेल्या किंवा कमी घरदार नसलेल्यांना पुढं शिक्षण कठीण पडतं. पण असे आम्ही जवळजवळ 51 विद्यार्थी एकत्र केले आणि त्यांना शिकवलं. अरे मला ते दिसतंय डोळ्यासमोर की त्यांना शिकवलं. मग माशेलकर, गोविंद स्वरूप आणि भिडे सर आणि जयंत नारळकर हे आम्हाला तिथं येऊन मदत करायचे. त्यांना आम्ही बोलवायचो, या मुलांना शिकवा म्हणायचो. आणि तिथं जर मला कळलं की अरे आपण पैसे मिळवत नाही का, मग आम्ही असे ठरवलं की भिडे सरांच्या याच्याखाली आपण पैसे मिळवायचे थोडेफार. पण असे पैसे किती मिळणार म्हणून एकदा काय झालं, भिडे सरांनी रतन टाटाला बोलवलं. आम्ही काय करतो ते पाहिलं. रतन टाटा नाही आले, पण त्यांचे 4 माणसं सकाळी 9:30ला आमच्याकडे आले. आम्ही काय करत होतो ते त्यांना दाखवलं. 11 वाजता आमच्याबरोबर जेवण घेतलं. संध्याकाळी 4 वाजता ते गेले. आणि 8 दिवसांनी एक चेक आला. चेक उघडून बघतो तर त्यावेळचे 1,37,00,000 छातीवर असं दडपण आलं. आणि मग तर आणखीन आम्हाला उत्साह आला. आम्ही 5 मजली इमारत बांधली बघा. आता तिथं त्या रस्त्याला आहे ती इमारत. आणि तिथं टू एक्सप्लोर द माइंड्स ऑफ द स्टुडंट एक्सप्लोरेटरी अजून काम चालू आहे. भिडे सर नंतर आजारी पडले. आजारी पडल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांचं विचारायला मी गेलो तर त्यांनी एकच वाक्य बोबडेपणाने सांगितलं, पानसे सर आपल्या एक्सप्लोरेटरीचं काय होईल. म्हटलं सर तुम्ही काळजी करू नका, आमच्या जीवाजीव असेपर्यंत आम्ही एक्सप्लोरेटरी चालू. भिडे सर वाढले, त्यांचा मुलगा आता ते काम करतो. म्हणजे मला असं म्हणायचं की जर प्रयत्न केला तर हे होतं. म्हणून आमचं पानसे मंडळात जे अर्धवट काम राहिलं आहे, जे पानसे भवन म्हणून ते कोपऱ्यात आपण निर्माण केलं, त्याचं भाडं आणि ते एकत्र करून एक मोठा प्लॉट कुठेही कात्रजच्या बाजूला घ्यावा अशी मी आपल्या पानसे मंडळींना विनंती करतो. आणि तिथं 3 मजली पानसे भवन दाखवलं तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल. कोंडदेव काकांची जी इच्छा आहे ती त्यांच्या हयातीतच पूर्ण करू आपण, असं त्यांना आपण आश्वासन देऊ. डॉक्टर अनिल म्हणतायत की त्याच्या उद्घाटनाला कोंडदेव काकालाच बोलू आपण.